मला मत तुमच्याकडे मतदार म्हणून मत देताना मतदार विचार करतो. मी कुणाला मत देतोय? ती व्यक्ती, तो ज्या पक्षात आहे तो पक्ष आणि त्याच्या पक्षाने सत्तेत असताना लोकांसाठी, सर्वसामान्य माणसांसाठी केलेलं काम. ह्यात नमस्कार, मी नेहा गायकवाड. मेराफरा समाचारमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते. निवडणूक अगदीच तोंडावर आलेली आहे. सगळ्याच जे उमेदवार आहेत त्यांची लगबग आहे आणि आज आहे चिन्ह मिळणार आहे आणि प्रभाग क्रमांक 5 मधनं सीताराम राणे इच्छुक आहेत. तर आपण त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी आज आलेलो आहोत. नमस्कार सर, मेराफरा समाचारमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आता आज चिन्ह मिळणार आहे आणि आता एक जी उमेदवारी आहे ती कन्फर्म झालेली आहे. काय सांगाल? नाही, चिन्ह मिळणार आहे, नाही चिन्ह मिळालं. उमेदवारी कन्फर्म झालेलीच आहे. त्यामुळे तो काही आत्ता विषय नाही. त्यामुळे उमेदवारी मिळाली, चिन्ह मिळालंय. आता प्रचाराला आम्ही सुरुवात केली. ज्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीचं व्हिजनच असतं विकासाचं, तर आपण कोणत्या व्हिजनने उमेदवारीला उभे राहिलेले आहात आणि एकंदरीत का असं वेगळं दाखवून देणार आहात जनतेला आणि मतदाराला? मी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचं जे विजन आहे, तेच उमेदवार म्हणून भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून माझंही तेच विजन असेल. प्रत्येक ठिकाणी किंवा प्रत्येक प्रभागामध्ये कामं वेगवेगळी असतात, विषय वेगवेगळे असू शकतात. जिथे झोपडपट्टी आहे तिथे झोपडपट्ट्यांचा प्रश्न असेल, मोठमोठ्या इमारती आहेत तिथे इमारतींचा प्रश्न असेल, तो थोडासा बदल होऊ शकतो. शिवाजीनगर, वसंत विहार हा तसा ठाणे शहरातला चांगला परिसर समजला जातो. वसंत विहार हाय प्रोफाईल लोकं तिथे राहतात. त्यामुळे चांगल्या प्रकारच्या सोसायट्या आहेत. त्यांना गटार मीटरची त्या सोसायटीमध्ये काय आवश्यकता नाही. पण आपला राहिलेला भाग किंवा असलेला भाग सुशोभित असावा, चांगला असावा, स्वच्छता असावी, ह्या त्यांच्या प्राथमिक गरजा असतात आणि इतर काही तसे विशेष मागण्या ह्या लोकांच्या नसतात. त्या देण्याचा आपण प्रयत्न करू. तिन्ही ठिकाणी आमचं सरकार आहे, केंद्रामध्ये आहे, राज्यामध्ये आहे आणि आता 100% महानगरपालिकेमध्ये सुद्धा युतीचं सरकार येणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यापासून सगळ्यांच्याच अपेक्षा पूर्ण करणारी आमची महानगरपालिकेत महायुती असेल. मूलभूत व्यवस्था आहे त्याच महत्त्वाच्या असतात. आता आपण प्रभाग क्रमांक 5 मध्ये आहेत. जसं येऊर हे जे आहे हिल स्टेशन ते सुद्धा त्याच्यामध्ये इन्क्लूड होतं. पण तरी सुद्धा येऊरमध्ये अनेक 7 पाड्या आहेत. त्याच्यामध्ये काही पाड्यांमध्ये अजून सुद्धा पाण्याची व्यवस्था नाहीये आणि तिथे लाईटीची व्यवस्था नाहीये. रस्त्यांवर लाईट्स नाहीयेत आणि परत कचरा फेकण्याची किंवा नाल्याची व्यवस्थित योग्य ती व्यवस्था नाहीये. त्या संदर्भात काय आपलं म्हणणं आहे? नक्कीच हे आमच्या येऊरमधील मतदारांच्या ह्या व्यथा बऱ्याच वर्षापासूनच आहेत. कारण तिथे तांत्रिक मुद्दा आहे. ती वनविभागाची जागा आहे. त्यामुळे वनविभाग परवानग्या देत नाही म्हणून काही गोष्टी तिथे सगळ्याच गोष्टी महानगरपालिकेच्या प्रमाणे किंवा नगरसेवकाच्या मनाप्रमाणे करता येत नाही. पण आता आमचं सरकार असल्यामुळे तिन्ही ठिकाणी याचा विचार नक्की आपण करू आणि बीजेपी आणि शिवसेना दोघांनी मिळून शासन असल्यामुळे मंत्र्यांना भेटून त्याविषयी पर्याय आपल्याला नक्की काढता येतील. त्यांच्या वेदना आम्ही गेली जवळजवळ 15-20 वर्ष पाहतोय. एका बाजूला ही आदिवासी लोकांची सगळा रहिवास होता एकेकाळी. आता त्या मोठ्या धनाढ्य लोकांचे बंगले तिथे झाले आहेत. हा सगळा विषय ठाण्यातल्या सगळ्या लोकांना किंवा सरकारला सुद्धा माहिती आहे आणि मात्र आम्ही काम करताना वनविभागाची अडचण येते असे अधिकारी म्हणतात. पण ह्या सगळ्याला बळ देऊन शासनाला बरोबर घेऊन या लोकांच्या सोयी-सुविधा आम्ही 100% देण्याचा प्रयत्न महानगरपालिकेच्या माध्यमातून करणार. ज्याप्रमाणे आपण पाहतोय, की आपल्या क्षेत्रामध्ये जे आहे ट्रॅफिकच्या समस्या पण आपल्याला पाहायला मिळतात आणि ह्या सगळ्या गोष्टींना लक्षात घेऊन आपण कसे ही भूमिका बजावणार आहात सगळं ते मॅनेजमेंट आहे? नाही, तसं पाहायला गेलं तर ठाण्यामध्ये 1982च ठाणं म्हणजे पहिली महानगरपालिकेची निवडणूक झाली त्यावेळचं ठाणं आणि आता 2026चं ठाणं. जमीन अस्मानाचा या 2 महानगरपालिकेच्या अंतरामध्ये फरक आहे. त्यावेळेस लिमिटेड ठाणं होतं. फक्त उतळसर किंवा जास्तीत जास्त कॅसल मिलपर्यंतच ठाणं होतं. आता ठाणे महानगरपालिकेच्या परिसीमा अगदी घोडबंदरच्या टोकापर्यंत पोहोचलेल्या आहेत. इतकी रहिवास वाढलेला आहे. घोडबंदरला मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट झाले, मोठ्या प्रमाणात लोकसंख्या तिथे वाढली आहे. त्यामुळे ट्रॅफिकवर त्याचा ताण 100% येतोय. आणि तो ताण कमी करण्याची राज्य शासनाच्या वतीने मेट्रो असेल, काय म्हणतात ती छोटी शिवाजीनगरच्या अंतर्गत मेट्रो असेल, ह्या ह्या जाळं सगळं मोठ्या प्रमाणात शासनाच्या महाराष्ट्र राज्याच्या शासनाच्या वतीने केलेल्या आहेत.
थोड्या दिवसात काही दिवसानंतर मेट्रो सुरू झाल्यानंतर किंवा आपली अंतर्गत मेट्रो छोटी ट्रेन सुरू झाल्यानंतर या ट्रॅफिकच्या समस्या मोठ्या प्रमाणात कमी होतील. रस्ता रुंदीकरण झालेलं आहे. सगळ्या व्यवस्था झालेल्या आहेत. महानगरपालिकेची परिवहन सेवा सुद्धा त्यांच्यासाठी जवळ-जवळ 350 बसेसची मंजुरी झालेल्या आहेत. यावर्षी 100 बसेस येणार आहेत. त्यामुळे ही काही दिवसांमध्ये हा प्रश्न सुद्धा मोठ्या प्रमाणात सुटेल. मेट्रो सुरू झाल्यानंतर घोडबंदर रोडवर येणारा जो ताण आहे, तो मोठ्या प्रमाणात कमी व्हायला मदत होईल. आपलं हे जे इलेक्शनचं ह्याच्या आधी आपण कधी प्रयत्न केला होता, की हे पहिलंच वर्ष आहे? नाही, याच्या अगोदर मी 2007 आणि 2012 साली काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मी निवडणूक लढवलेली होती. 2007 मध्ये मी काही कमी मताने माझा पराभव झाला होता आणि त्यावेळी काँग्रेसमधून मी होतो आणि आत्ता शिवसेना, भाजप आणि आरपीआय युतीच्या माध्यमातून मी निवडणूक लढवतो. अच्छा. मग तुमचं प्रत्येक वेळी जे आहे, की तुमची जी पार्श्वभूमीच तुम्ही जसं सांगितले, की आधी पण तुम्ही तयार झालेला होतात आणि आता सत्ताधारी पक्षात थ्रू लढताना एक मनामध्ये एक बऱ्याच गोष्टी असतात, की मला जसं सत्ताधारी पक्ष आहे ज्याप्रमाणे काम करते त्याप्रमाणे तुम्हाला कशाप्रकारे संधी मिळेल किंवा तरी पण एक आव्हान होतं का तुमच्यासमोर, की निवडणूक लढवता येईल का? नाही, कसं असतं, की निवडणूक लढवणं आणि पक्षाची उमेदवारी मिळणं, ह्या दोन्ही गोष्टी सोप्या नाहीत, इझी नाहीत. त्याचे निर्णय घेणारी पक्षाची कार्यप्रणाली आहे. पक्षाची एक ठरलेली पद्धत आहे. त्या पद्धतीत, त्या क्रायटेरियामध्ये तुम्ही बसत असाल, निवडून येण्याची तुमची शक्यता असेल, तो क्रायटेरिया बसत असेल, तर पक्ष नक्की विचार करतं आणि तोच विचार करून पक्षाने मला उमेदवारी दिलेली आहे. आणि मी स्वतः 2014 मध्ये भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. त्यापासून आत्तापर्यंत भारतीय पक्षाचा छोटा कार्यकर्ता म्हणून मी कामकाज केलेलं आहे. हाऊसिंग फेडरेशनचा अध्यक्ष म्हणून किंवा राज्य हाऊसिंग फेडरेशनचा अध्यक्ष म्हणून सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठी जे मी काम केलं आहे, शासन दरबारी वेगवेगळे विषय मांडलेले आहेत, सोडवून घेतलेले आहेत. शासनाने आणि त्यावेळी शासनाने या सगळ्या गोष्टींमध्ये मला मदत केली आहे. या पार्श्वभूमीच्या आधारावर किंवा पार्श्वभूमीच्या मागे पाहून पक्षाने मला उमेदवारी दिली, असं मला वाटतं आणि मी त्याचं नक्कीच या मिळालेल्या संधीचं सोनं करेन किंवा पक्षाने जो विश्वास माझ्यावर ठेवलाय, त्या विश्वासाला पात्र मी बनण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. एक शेवटचा प्रश्न घेते, की मी आता मतदार आहे उदाहरणार्थ आणि मला तुम्हाला मत द्यायचंय, तर मी तुम्हाला मत का म्हणून देऊ? म्हणजे भारतीय जनता पार्टीचं नाव आहे त्यामुळे देऊ, की तुमचं काम बघून देऊ? तर तुमचं कोणतं काम मला दिसेल? नाही, मला तुमच्याकडे मतदार म्हणून मत देताना मतदार विचार करतो. मी कुणाला मत देतोय? ती व्यक्ती, तो ज्या पक्षात आहे तो पक्ष आणि त्याच्या पक्षाने सत्तेत असताना लोकांसाठी, सर्वसामान्य माणसांसाठी केलेलं काम. ह्या तिन्ही क्रायटेरियामध्ये मी फिट बसतो. केंद्रामध्ये आमचं सरकार आहे, राज्यामध्ये आमचं सरकार आहे आणि आमच्या या दोन्ही सत्ता असलेल्यांनी सर्वसामान्य माणसांसाठी, अगदी सगळ्यांसाठी काम केलेलं आहे आणि त्याचाच भाग म्हणून लोकसभा असेल, विधानसभा असेल, मतदारांनी प्रचंड मताने आमच्या युतीला निवडून दिलेलं आहे आणि म्हणूनच या सगळ्या पक्षांचा उमेदवार म्हणून, युतीचा उमेदवार म्हणून माझ्याकडे सुद्धा त्याच पद्धतीने लोकं बघतील आणि पक्ष आणि व्यक्ती हे पाहून मतदान करतील, यावर माझा विश्वास आहे. थँक सर. ज्याप्रमाणे आपण राणे साहेबांशी चर्चा केलीत, की आता एक उमेदवार म्हणून त्यांचं काय व्हिजन आहे आणि त्याच्यानंतर ते कशाप्रकारे काम करून निवडून येणार आहेत. एक कुठेतरी त्यांना एक ह्याच्याबद्दल, की त्यांना एक भरोसा आहे, की मला नक्की मी निवडून येणार आणि त्याच्यानंतर माझं काम बोलत आहे. फक्त भारतीय जनता पार्टीचंच नाही, तर माझ्या नावाने मला इथे उमेदवारी मिळालेली आहे आणि माझं काम बघून मी प्रभाग क्रमांक 5 मध्ये सगळं डेव्हलपमेंट करणार आहे. त्यामुळे अशाच अपडेटसोबत आपल्यासोबत जोडून राहा. नेहा गायकवाड, मेरा भारत समाचार, ठाणे.